दिखाव्यासाठी भाजप नेत्यांकडून मंदिरांची स्वच्छता सुरू आहे असं म्हणत रोहित पवार यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे। दिखाव्यासाठी मंदिरांची स्वच्छता करू नका असं त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांवर टीका केलेली आहे। 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होत असताना संपूर्ण राज्यभरात मंदिरांची स्वच्छता करा असं आवाहन मोदींनी केलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून भाजपचे नेते राज्यभर विविध ठिकाणी अशा पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवत आहेत आणि त्याच्यावर रोहित पवारांनी मात्र टीका केली आहे। आणि याच सगळ्या संदर्भात रोहित पवारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी। 22 जानेवारीचा ज्या ठिकाणी राम मंदिराचा उत्सव सर्वत्र देशभर निर्माण होतोय आणि संपूर्ण देशातले नेते मंदिराची स्वच्छता वगैरे अशा पद्धतीचं अभियान सर्वत्र सुरू झालं, एक कार्यक्रम होत आहे। त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही मंदिराची स्वच्छता करताय का? आणि 22 जानेवारीला जे प्रभू रामचंद्राचं मंदिराचं आणावं या ठिकाणी मोठं भव्य सोहळा होता, त्यावर काय प्रतिक्रिया आहे? बघा, आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये भारताच्या सर्व नागरिक जे हिंदू संस्कृतीवर विश्वास ठेवतात आणि मला असं वाटतं की 100% लोक आहेत की त्यांनी त्यांच्या घरामध्ये देवघर आहे, देवघरामध्ये असणाऱ्या देवांची पूजा ते रोज करतात। आमच्या घरामध्ये सुद्धा देवघर आहे, आम्ही दर्शन तिथं घेतो। त्याच्याचबरोबर जेव्हा केव्हा मंदिरात आम्ही जातो तिथं स्वच्छता आहे का हे बघतो, फक्त एवढंच आहे, त्याचे व्हिडिओ बनवत नाही, सोशल मीडियावर ते टाकत नाही। वातावरण हे नक्कीच राजकीय दृष्टिकोनातून तापवलं असलं तरी 22 तारखेला मी सुद्धा मंदिरात जाऊन पूजा करेल, पण मला असं वाटतं की आजची परिस्थिती बघता सगळे जे महंत आहेत, धार्मिक गुरु आहेत, त्यांनी जो बहिष्कार 22 तारखेला राम मंदिराच्या जीर्णोद्धारावर टाकलेला आहे, कारण त्यांचं मत आहे की जोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही तोपर्यंत प्राणप्रतिष्ठा करणं योग्य नाही। त्या धार्मिक जे महंत आहेत त्यांना कदाचित धार्मिक प्रथा माहिती असावी, पण मला असं वाटतं की जेव्हा मंदिर पूर्ण होईल तेव्हा जो उत्सव 22 तारखेला साजरा केला जाईल तो 1 वर्षानंतर मंदिर पूर्ण झाल्यानंतर रामनवमी निमित्त कितीतरी पटीने मोठा असेल। तर लोकांची अपेक्षा आहे की मंदिर पूर्ण व्हावं, मगच प्राणप्रतिष्ठा व्हावी। पण आम्ही 22 तारीख सुद्धा साजरी करू आणि वर्षानंतर जेव्हा प्राणप्रतिष्ठा खऱ्या अर्थाने मंदिर पूर्ण झाल्यानंतर होईल तेही आम्ही साजरी करू। रोहित पवार यांनी ही टीका केलेली आहे। दिखाव्यासाठी भाजप नेते मंदिर परिसरात स्वच्छता करतायत असं म्हणत भाजप नेत्यांवर रोहित पवार यांनी निशाणा साधलाय।